सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून दोन समाजात तीव्र मतभेद निर्माण झाले असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। या वादामुळे दोन्ही समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। गावातील मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे। एका गटाची भूमिका आहे की हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हटवला जाऊ नये, तर दुसऱ्या गटाने पुतळा हटवण्याची मागणी लावून धरली आहे। या परस्पर विरोधी भूमिकांमुळे मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून राजकीय आणि सामाजिक नेते घटनास्थळी दाखल झाले आहेत। आमदार अभिजित पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माऊली हरणावळ हे नेते दोन्ही बाजूच्या लोकांशी संवाद साधून सामंजस्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोन्ही समाजांच्या मागण्या लक्षात घेऊन कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तपासात आहेत। गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एकमत डिजिटल करिता रजनीश कसबे मोहोळ। खाली बसा वार लागतंय या ना खाली बसा वार येऊ द्या बसा खाली बसा तिसरा दिवस आहे खेलोबा देवस्थानाच्या ठिकाणी आम्ही समस्त धनगर ओबीसी बांधव जमा झालेलो आहोत। याचं कारण आहे परांडे महाराज जे आमचे देव आहेत, आम्ही त्यांचे सर्वजण शिष्य आहोत, भक्त आहोत। आम्ही चिंतित आहोत कारण तिसरा दिवस परांडे महाराजांच्या पोटामध्ये अन्नाचा कण देखील नाही आणि महाराजांची तब्येत आता बिघडत चाललेली आहे। समस्त महाराष्ट्रातील भक्तांना मला विनंती करायची आहे की तुम्ही सर्वांनी जर खरे भक्त असाल, हिंदू धर्माचे तुम्हाला खरंच काही वाटत असेल आणि अहिल्यादेवींचे तुम्ही खरे वारसदार असाल तर सगळेजण अंजनगावच्या ठिकाणी निघा आणि परांडे महाराजांना आपल्याला सपोर्ट करायचे। जोपर्यंत इथं काहीही प्रशासनाचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणीही उठणार नाही। अभिजित पाटील इथले जे आमदार आहेत त्यांनी चुकीच्या अफवा पसरवलेल्या आहेत। अजून कुठलंही आमचं समाधान झालेलं नाही। परांडे महाराजांची आणि समस्त धनगर समाजाची एकच मागणी आहे की आमचा हजारो वर्षापूर्वीचा खेलोबाचं देवस्थान इथं आहे, तसा असताना कुठलीही मोजणी वगैरे हे जे कटकारस्थान तुम्ही रचलेलं आहे त्याचा आमचे जाहीर आम्ही निषेध करतो। आमची एकच मागणी आहे, फक्त पालखी जो मार्ग आहे तिथून शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवलेला आहे तो पुतळा सन्मानपूर्वक जिथं शासकीय जागा आहे, जिथं नेहमी शिवजयंती होते त्या ठिकाणी आम्ही स्वतः वाजत गाजत महाराजांचा पुतळा बसवू। पण पालखी मार्ग का नको, तर पालखी मार्गाकडे जाताना लाखो भाविक इथे येतात आणि हा पुतळा व्यवस्थित बसवलेला नाही। रात्री इथे आमचे समाज बांधव बसलेले असताना ते सुद्धा चिंतित होते, हा पुतळा पडू शकतो आणि कुठलेही म्हणजे स्ट्रक्चर ह्या पुतळ्याला नाही आणि हा पुतळा जर काही झालं, विटंबना झाली तर महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ शकतात। म्हणून शिवाजी महाराज आमचे सुद्धा आहेत, आम्हाला सुद्धा त्यांच्याविषयी प्रेम आहे, कळवळा आहे। महाराजांसाठी धनगर समाजाने रक्त सांडलेलं आहे। पण हे जे अभिजित पाटलासारखे मूर्ख लोक इथं येऊन असं दाखवतात की आम्हाला धनगरांना आहे, धनगरांना वेड्यात काढायचं, सत्तेत बसायचं। पण मला सांगायचं अभिजित पाटलासारख्या सर्व प्रस्थापित आमदारांना तुमचा मार्ग धनगरांच्या वाड्यातून जातो, तुमचा मार्ग धनगरांच्या मतातून जातो। जर तुम्ही इथं विरोध केलात आम्हाला तर तुम्हाला नक्कीच हा धनगर धडा शिकवेल। धनगर खूप पेटलेला आहे कारण परांडे महाराजाला प्रत्येक धनगर समाजाचा माणूस मानतो। फक्त महाराष्ट्रात नाही, आंध्र, कर्नाटक सगळीकडे परांडे महाराजांनी जर आदेश दिला तर हे रस्ता पुरणार नाही। प्रशासनाला पण आमची विनंती आहे, आमच्या पट्टणकोडलीचे लोक आले त्यांना का तुम्ही येऊ देत नाहीये? आता SP साहेबांशी आम्ही चर्चा केली, तिकडं शिव्या देत आहेत, नाव घेऊन आमच्या सर्व बहुजनांच्या नेत्यांचे नाव घेऊन शिव्या देत आहेत, स्थानिक लोकांची शिव्या देत आहेत। आमचे माऊली भाऊ आल्यानंतर तुम्ही गोंधळ केला, माऊली भाऊ आल्यानंतर
कशासाठी? आम्ही शांततेच्या मार्गाने फरांडे महाराजांची काळजी घेण्यासाठी बसलेलो आहोत. आम्ही याला इथं कुठेही राजकारण करायचं नाही. आम्ही राजकारणी लोक नाही. तिथं बघा कोणी आहे का राजकारणी कुठल्या पक्षाचं? पण फरांडे महाराज जेव्हा सांगतील ताई तुम्ही इथून उठा, हाके सर तुम्ही इथून उठा, माऊली भाऊ तुम्ही इथून उठा, त्याच वेळेस आम्ही इथून उठणार आहोत. त्यामुळं आम्ही कुणाचंही ऐकणार नाही. कुठूनही वरून खालून कुठूनही दबाव आला तरी त्या दबावाला आम्ही जुमानणार नाही. आम्हाला प्रशासनाला सांगायचे, आता आमच्या माता भगिनी सुद्धा इकडे येत आहेत, लाखो भाविक इथे येत आहेत, तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा. एकच मागणी आहे, ती मागणी रिपीट अँड रिपीट खोट्या पद्धतीनं मीडियामध्ये दाखवायची नाही. पालखी मार्ग आहे, हा पालखी मार्गामुळे आम्हाला महाराजांचं कुठलाही अवमान व्हायचं नाही, म्हणून महाराजांचा सन्मानपूर्वक दुसऱ्या ठिकाणी आपण पुतळा स्थलांतरित करू. एकच मागणी आहे आणि सर्वमुखी एकच मागणी आहे, आम्हाला 10 वेळेस हे बोलायला लावू नका. आम्ही शांत आहोत. आमचे गोपीचंद पडळकर साहेबांवर बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. इथं जे शिव्या देत आहेत जशाच तसं उत्तर आम्ही देऊ. तसेच हाके सरांवर काहीही बोलता तुम्ही, मीडियामध्ये चुकीचं दाखवता. अभिजित पाटील असेल, राजीव पाटील असेल, तुम्हाला आम्ही भीक घालत नाही, तुम्हाला घाबरत नाही. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजना खेलोबा या गावी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने 2 गटामध्ये या ठिकाणी वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या बैठका मराठा समाजातील नेते मंडळी असतील, धनगर समाजामधील नेते मंडळी असतील यांची चर्चा करून प्रशासन या ठिकाणी तोडगा काढत आहे. दोन्हीकडूनही बाजूने आंदोलन करते हे पूर्णपणे भावनिकरित्या कोणाला न्याय मिळेल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. रजनीश कसबे, दैनिक एक. Thanks for watching Ekmat Digital.